हाय, मी तन्वी. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. त्या क्षणी माझा विश्वास बसला. जगात देव आहे. हसतोस कशाला? असंच मुली अशाच असतात. कशा? भीतिऱ्या भागूबाई, घाबरट नंबर 1. अच्छा, तुला नाही वाटत भीती कोणाची? हे मग त्या दिवशी माझ्या बाबांना बघून का लपलास? ए थांब. ए काय आहे? मी मुद्दाम नव्हता मारला बॉल. नेमकी तुमची गाडी कंपाऊंडच्या आत शिरली. माझ्या बॅटला जेव्हा बॉल लागला त्या कंपाऊंड पाशी काही नव्हतं आणि तुमची गाडी नसती आली ना तर शुअर शॉट 6 होती. आम्ही मॅच जिंकलो असतो माहितीये. मला माहितीये. तुला माहितीये? एक मिनिट. तुला काय माहितीये? पव्याने सांगितलं. शेजारी राहतो ना तो आमच्या. आला होता घरी. पव्या? त्या दिवशी मला पव्याचा खूप राग आला. ह्या मुलाने मला न सांगता तन्वीशी ओळख केली होती. चुंबकाला 2. हीच का दोस्ती? हीच का यारी? सिनेमात दाखवतात तसं एका मुलीमुळे 2 दोस्त बिछड गए. बस त्या दिवशी मी ठरवलं, आजपासून आपले प्रयत्न सुरू. ढील दे ना जरा. अरे देतो ना. त्या दिवशी मी स्वतःवरच खूप खुश होतो. काय सॉलिड आयडिया सुचली मला. बाकी सगळ्यांना टांग देऊन सगळेच्या सगळे लाडू मी तिच्या घरी घेऊन जाणार होतो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, ह्या एका वाक्याने मी तिच्या कडक वडिलांना सुद्धा पटवणार होतो. मला वाटलं होतं की इतकी ब्रिलियंट आयडिया फक्त मलाच सुचली. पण मग माझ्या लक्षात आलं, आमच्या सोसायटीतली सगळीच पोरं ब्रिलियंट होती. हाय, मी तन्वी. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. त्या क्षणी माझा विश्वास बसला. जगात देव आहे. तिने मला दिलेली ही पहिली भेट होती. तिळगुळाचा लाडू. आणि मी तो आयुष्यभर जपून ठेवणार होतो. आई. आलास का? हो ऐक ना. बरं आधी सांग मला, पेपर कसा गेला? चांगला गेला. पास होशील ना? हो ग आई. हा चला बाई, सुटलो एकदाचे, तू आणि मी सुद्धा. आई मी या सुट्टीत गावाला नाही येत ना? तुम्ही जा. काय एरवी नाचत असतोस ना रे तू? मला नदीतच पोहायला जायचंय, मला आंबेच खायचेत. आणि यावर्षी काय झालं नवीनच हे? नाही आणि आम्ही गावाला गेल्यावर आपण राहणार कुठे? आई मी मोठा झालोय आता. हो का? एकटा राहू शकतो मी. आणि मजल्यावर पण आहेत की माणसं. जे काय ना ते बाबांना सांगायचं. माझ्या डोक्याला ताप नको, भरपूर काम आहेत मला. जो काय गोंधळ घालायचा ना तो तुम्ही. नाही मला नाही यायचंय. मी नाही हातपाय धुवा आधी. मिरच्या वाळवलेल्या बऱ्या पडतात. मला कळत नव्हतं आईला कसं समजवायचं. 2 महिने शाळेला सुट्टी, त्यात 1.5 महिना गावी जावं लागलं तर. तन्वीशिवाय इतके दिवस. मंदा, ए मंदा, इकडे वर. काय वो? आम्ही गावाला जातोय महिनाभर. हा नाही पण तुझा पगार ठेवलाय जोशी काकूंकडे शेजारच्या. आम्ही पावसाळा सुरू व्हायच्यात येतोय परत. दुसरं काम बिम घेऊ नको बाई. वय नाही घेत.